नमस्कार मित्रांनो, मी धीरज सरदार माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आज आपण अकोला पोलीस भरतीचा पेपर बघणार आहे आणि जे मराठी व्याकरण। तर सुरू करूया। तर मराठी महिन्याची सुरुवात भाद्रपद महिन्यास पासून झाली तर 6वा महिना कुठून येईल तर माघ। कोणता येईल? माघ। सी नंबर 51 नपुसलिंगी शब्द ओळखा। नदी, भिंत, वासरू, दगड तर वासरू। नंतर आईच्या कडेवर बाळ होते या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा तर षष्ठी। सी नंबर खालीपैकी कोणता व्यंजनगट औष्ठ्य वर्णगट येतो तर प, फ, ब, भ। सी नंबर नंतर क्वेश्चन नंबर 54 योग्य जोडी लावा तर त्याचा आन्सर येईल बी अ ब क ड। ठीक आहे। नंतर क्वेश्चन नंबर 55 अमर पंत्या लावतो या वाक्यातील अधोरेखित नामाचे वचन ओळखा तर त्याचं आन्सर येईल ए बहुवचन। ठीक आहे। नंतर पुढीलपैकी कोणता शब्द प्रत्ययसाधित नाही। क्वेश्चन नंबर 56 पुढीलपैकी कोणता शब्द प्रत्ययसाधित नाही तर त्याचं उत्तर येईल बी पुकार। ठीक आहे। नंतर क्वेश्चन नंबर 57 आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय ओळखा तर त्याचं उत्तर येईल बी वारंवार, क्षणोक्षणी, दररोज, पुन्हा पुन्हा। प्रश्न क्रमांक 58 विशिष्ट अक्षरांचा किंवा शब्दाचा आरोह अवरोह सुचवण्यासाठी पुढीलपैकी कोणतं चिन्ह वापरतात तर त्याचं उत्तर होईल डी म्हणजे अवग्रह चिन्ह। नंतर मला 4 मैल चालवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा। प्रश्न क्रमांक 59 सी शक्य क्रियापद। नंतर प्रश्न क्रमांक 60 लाटणी या अनेकवचनी नामाचे एकवचनी असणारा पर्याय कोणता तर त्याचं उत्तर आहे ए म्हणजेच लाटणे। विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी ओळखा तर त्याचं उत्तर असेल डी काळजी विवंचना। ठीक आहे। नंतर प्रश्न 62 रत्नाकर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर त्याचं उत्तर असेल सी समुद्र। प्रश्न 63 शब्द छल। प्रश्न क्रमांक 63 शब्द छल या संधीची फोड कशा प्रकारे होईल तर त्याचं उत्तर होईल सी शब्द अधिक छल। प्रश्न क्रमांक 64 वाक्यात प्रयोग होताना काही शब्दांच्या लिंगवचन रूपात बदल होतो त्या बदलास काय म्हणतात तर क्वेश्चन नंबर 64 बी परिवर्तन विकार। 64 सी आम्ही जातो आमच्या गावा। प्रश्न क्रमांक 65 हे वाक्य कोणत्या प्रकार आहे तर त्याचं आहे बी केवळ वाक्य। नंतर राजाला दिवाळी काय माहीत ही म्हण कोणत्या अर्थाने वापरली जाते तर याचं म्हणजे प्रश्न क्रमांक 66 उत्तर आहे सी रोजच्या गोष्टीचे नाविन्य वाटत नाही। प्रश्न क्रमांक 67 जन्मखोड हा सामाजिक शब्द कोणत्या समाजाचं उदाहरण आहे तर त्याचं उत्तर होईल डी पंचमी तत्पुरुष। जन्माची खोड तर जन्मापासून खोड असं होईल तर त्याचं उत्तर होईल डी। नंतर प्रश्न क्रमांक 68 खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही तर याचं उत्तर होईल बी शांत। बाकी सगळे नवलाई, समता आणि धैर्य। नंतर प्रश्न क्रमांक 69 महात्मा गांधी सत्याग्रह करू लागले या वाक्यातील विधेय ओळखा तर याचं उत्तर होईल डी करू लागले। प्रश्न क्रमांक 70 बाबाने मुलीला शाळेत पाठवले प्रयोग ओळखा याचं उत्तर होईल बी कर्मभाव संकर प्रयोग। प्रश्न क्रमांक 71 देवा सर्वांना सुखी ठेव या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा तर याचं उत्तर होईल ए आज्ञार्थ। ठीक आहे। नंतर प्रश्न क्रमांक 72 खालील विधानापैकी चिन्हापैकी अपूर्ण विराम ओळखा तर 72चं उत्तर येईल डी। ठीक आहे। नंतर प्रश्न क्रमांक 73 खालीलपैकी विसंगत जोडी कोणती तर याचं उत्तर होईल ए म्हणजेच कोणतं 75 हिरक महोत्सव। प्रश्न क्रमांक 74 शुद्ध शब्द ओळखा स्वाभाविक शिक्षण सुग्रण की क्षत्रिय तर याचं उत्तर होईल सी सुग्रण। प्रश्न क्रमांक 75 मनात मांडे खाणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता तर याचं उत्तर होईल बी मनोरथ रचणे। नंतर हे झाले आपले प्रश्न मराठीचे। तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सामान्याचे प्रश्न टाकणार आहे आजच। तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। जय हिंद जय भारत।